नमस्कार, मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रव्यापासून झटपट होणारा नाश्ता आणि सगळ्यांना आवडणारा असा परफेक्ट रेसिपी बनवणार आहोत। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण गॅसवर एक कढई ठेवायची। त्याच्यात 2 वाट्या मी पाणी टाकलंय। पाणी मस्त उकळू द्यायचं आहे। उकळी आल्याशिवाय आपण पुढची प्रोसेस करायची नाही आहे। तर गॅस आपण फुल करायचा आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। अशा पद्धतीने त्याच्यात थोडंसं नमक टाकायचं आहे चवीपुरतं। बघू शकता तुम्ही पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण 1 वाटी रवा घेतला आहे। तोही बारीक रवा घ्यायचा आहे, जाड रवा घ्यायचा नाही आहे किंवा जाड रवा घेऊन मिक्सरला फिरवून घ्यायचा नाही आहे। बारीकच रवा घ्यायचा आहे आणि उकळी आल्यानंतर पाण्याला त्याच्यात आपण 1 वाटी रवा टाकणार आहोत। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। 2 वाटी पाणी आणि 1 वाटी रवा। लाटण्याने आपण त्याला मस्त ढवळून घेणार आहोत। त्याच्यात लाटण्याने जर का आपण अशा पद्धतीने त्याला हलवलं तर त्याच्यात गुंठा होत नाही, गाठा पडत नाहीत। अशा पद्धतीने बघू शकता आणि फ्लेम ही हायच ठेवायची आहे। लो वगैरे काही करायची गरज नाही आहे। हाय फ्लेमवर आपण पटापट पाणी आपला रवा ॲब्झॉर्ब करून घेतो। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। काही जास्त वेळ लागत नाही। खूप सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडती अशी आहे। आता हळूहळू आपण ते हलवत राहायचे आणि थोडा गॅस कमी केला तरी काही हरकत नाही, कारण आता पाणी आटून गेलेलं आहे। जर का आपण गॅस फुल केला तर ते खाली लटकू शकतं। त्याच्यासाठी आपण गॅस मीडियम करून ते हलवत राहायचं आहे। लाटण्यानेच हलवायचं आहे। अशा पद्धतीने जोपर्यंत कढई आपलं रव्याचं पीठ सोडत नाही तोपर्यंत ते हलवत राहायचं आहे। जेव्हा कढई आपलं पीठ सोडेल त्यावेळेस आपण समजायचं आपलं पीठ हे बनून झालेलं आहे। बघू शकता हळूहळू कढई सोडते। अशा पद्धतीने त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने मी जेव्हाही व्हिडिओ टाकेन चॅनलला त्यावेळेस सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल। सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आपण व्हिडिओ तर बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो। सर्वात आधी आपण सबस्क्राईब करून घ्यायचे। बघू शकता आता कढईने आपलं पीठ सोडलेलं आहे। आता ते आपण एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि कढई बाजूला ठेवून द्यायची आहे। आता आपल्याला अशा पद्धतीने गोल गोल गोळे करून त्याला मध्ये एक भोक पाडायचं आहे। आपण याला वडे असं म्हणू शकतो, मेंदू वडे। मुलांना खूप आवडतात। अशा पद्धतीने जर का आपण बनवले ते बाहेर कुरकुरेही अशा मेंदू वड्याप्रमाणे भेटतात, तेही एवढे छान लागत नाही, इतके छान हे लागतात। लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे आवडीने खातात। तुम्हाला जर का अजून त्याच्यात मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता, पण नुसतं मीठ टाकल्याने सुद्धा इतकं स्वादिष्ट चविष्ट असतं की दुसरं टाकायची काही गरजच पडत नाही। अशा पद्धतीने आपण सगळे मेंदू वडे बनवून घेणार आहोत। काही जास्त कष्ट करायची गरज नाही आहे। खूप सोपे आणि सरळ, पहिल्यांदा बघितले तरीही तुम्ही खूप आरामाने बनवू शकता। आता आपण तेल तापवायला ठेवायचं आहे गॅसवर। बघून घेऊ तेल तापलं आहे की नाही। छोटासा कणा टाकून थोडीशी हाय फ्लेम करायची आहे आणि तेल चांगलं तापवायचं आहे। त्याच्यानंतरच आपण मेंदू वडे त्याच्यात टाकणार आहोत। आता हेही आपण काढून घेऊ आणि थोडे थोडे करून मेंदू वडे तेलात सोडून देऊ। गॅस हा आपण
फुलच ठेवायचं आहे. हाय फ्लेमवर आपल्याला ते तळायचे आहेत. मीडियम फ्लेमवर खूप वेळ लागतो. बघू शकता अशा पद्धतीने अलटून पलटून आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. खूप मस्त रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ टाकतो त्यावेळेस तुमच्यापर्यंत ते नक्की पोहोचतील. वाव, मस्त घमघमाट सुटला आहे मेंदू वड्याचा. तुम्हाला जर का असे थोडेसे खरपूस वाटत असतील तर तसे तळा, किंवा थोडेसे असे पांढरे पांढरे दिसायला पाहिजेत असतील तर तसे तळा. तुम्ही कमी जास्त थोडेसे करू शकता. मी एवढे हे थोडेसे व्हाईट असे तळून बघितले. नंतरचे आपण थोडे ब्राऊन करू. बघू शकता अशा पद्धतीने आपण थोडे थोडे करून सगळे मेंदू वडे तळून घेणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी काय खाऊ दुपारी आपण काही शोधत बसतो, त्याच्यापेक्षा हे काहीतरी छोटंसं बनवून बघायचं. खायलाही खूप छान लागतं. बघू शकता थोडासा अजून ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे त्याला. दिसायलाही खूप छान दिसतं आणि खायलाही खूप छान लागतं. मस्त बघू शकता हलका ब्राऊन कलर आलाय. अशाच पद्धतीने आपण सगळे मेंदू वडे काढून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही काही स्किप नाही करू शकत. स्किप झालं तर अजून त्याच्यात काहीही चुका होऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.